अ, 12 मे या दिनी सुभाष टेकडीमधील सगळ्या महिला बांधवांबरोबर आज आम्ही 2569वी तथागत गौतम बुद्धाची जयंती साजरी केली. आज संबंध देशामध्ये युद्धमय परिस्थिती असताना पुन्हा एकदा ह्या देशाला युद्ध नको तर बुद्ध हवाय याची संबंध देशाला परिचिती आली. भारतातच नव्हे तर संबंध जगानं अगदी जाहीरपणे सांगितलं की आज कुठल्याही देशाला युद्ध ही न परवडणारी गोष्ट आहे. आणि म्हणून मित्रांनो, आजच्या 2569व्या जयंतीनिमित्त आम्ही विहारात जयंती करत असताना फक्त ती एक फॉर्मॅलिटी म्हणून साजरी केलेली नाही, तर जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही सर्व इथल्या रहिवाशांनी एकत्र येऊन बाबासाहेबांना आम्हाला जो संदेश दिला की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आपल्या अधिकारासाठी आपण लढलं पाहिजे, सज्ज झालं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. माणसं अपदीप भव, आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालं पाहिजे, आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. या सगळ्या गोष्टीवर वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही एक उहापोह केला. त्याचबरोबर बाबासाहेबांबरोबर आणखी महामानवानं ज्यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न केले, त्यामध्ये सर्वांगीण की ज्यांना जात व्यवस्था काय असती किंवा जातीविरह समाज व्यवस्था काय असतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं, त्यांनाही वंदन केलं. त्याचप्रमाणे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, शाहूराजे यांना देखील सगळ्यांनी आम्ही अभिवंदन केलं आणि त्यांनी शिकवलेल्या काही गोष्टी भविष्यात आम्ही खरोखर अनुकरण त्याचं करणार आहोत आणि पुढच्या पिढीला त्या माध्यमातून संदेश देणं. आपण जयंती साजरी करतो म्हणजे महामानवानं आपल्याकरता काय केलं त्याला एक उजाळा म्हणून आपण ती जयंती साजरी करतो. आणि त्या जयंती करता आपल्या भागामधली सगळी ज्येष्ठ मंडळी ज्यांनी गेली बरीच वर्ष जे समाजामध्ये काम करतायत, त्यांनी सगळ्यांनी अगदी मोलाचं योगदान, वेळेवर येऊन मोलाचं योगदान केलं आणि मार्गदर्शन देखील केलं. धन्यवाद. जय भीम. महात्मा फुले कॉलनी असोसिएशन तर्फे दरवर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असतोच. यावेळेला आपण तथागत भगवान बुद्धाची जयंती साजरी करत असताना येथील रहिवासी जे काय असतील त्यांनी येऊन हा कार्यक्रम फार व्यवस्थितरित्या पार पाडतात. महिला सुद्धा यामध्ये भाग घेतात, महिला अग्रेसर असतात. आजही त्यांनी आपलं या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली, त्याबद्दल आभार मानतो. जय भीम. आज आपण महाकार्य भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीसाठी आपण सगळे जमलो होतो. कार्यक्रम अगदी छान केला आणि सकपाळ सरांनी छानपैकी, म्हणजे ह्या व्यक्तीला आपण चांगल्यापैकी साथ देणं फार गरजेचं आहे आणि जेव्हा जेव्हा जे बोलवतील तेवढे आपण येणं फार गरजेचं आहे. आम्ही तसा प्रयत्न करू. तुमच्यासोबत आम्ही आहोत असं आम्ही आज ग्वाही देतो. भगवंता चरणी आम्ही ग्वाही देतो आणि कधी आम्हाला बोलवा, आम्ही तयार आहोत. सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडनं. जय भीम. डॉक्टर B.R. आंबेडकर फोर्स व महात्मा फुले कॉलनी असोसिएशन यांच्या वतीने आज या आपल्या महात्मा फुले कॉलनी असोसिएशनच्या बुद्ध विहारामध्ये बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध प्रकारचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. तसेच डॉक्टर B.R. आंबेडकर फोर्सचे कोर कमिटी सदस्य नितीन भारसकर सर, माणिक आहेर सर, संजय यादव असतील, राहुल शिरसाट असतील, राहुल चव्हाण असतील, सुनील लोखंडे असतील, तसेच नरवाडे काका असतील, बऱ्याच महिला या ठिकाणी, सर्व महिलांचा पण या ठिकाणी समावेश होता. आणि नितीन भारसकर सरांनी आपल्याला बरंचसं काही मार्गदर्शन केलेलं आहे, जे धम्माप्रती आहे, जे बाबासाहेबांप्रती आहे. आणि भारसकर सरांकडून बऱ्याचशा काही गोष्टी ज्या नाव्याने सर्व लोकांना शिकायला मिळाल्या, त्या शिकायला मिळाल्यामुळे लोकांमध्ये एक वेगळं उत्साहाचं आणि प्रसन्नतेचं वातावरण या ठिकाणी आज बघायला आपल्याला मिळालं. आपण पाहतो की दरवर्षी आपण जयंती साजरी करतो. राष्ट्रीय महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलं आणि त्यांनी आपल्याला काय विचार दिले, ते विचार आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अशाच पद्धतीचं
झालं पाहिजे आणि हे डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स सातत्याने करते. सोबत आमची महात्मा फुले कॉलनी असोसिएशनचं जे मंडळ आहे ते मंडळ आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून सोबत चालत असतं. मी सर्वांचे या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती दाखवली. धन्यवाद. जय भीम.